ज्या मतदाराला एका मतासाठी हे जे हे हे सगळं काय चाललं हे पैसे वाटतात हे काय पैसे म्हणजे कुठले काय डोनेशनसाठी आहे का? मंदिर बांधतायत, मस्जिद बांधतायत, चर्च बांधतायत त्यासाठी आहे किंवा एखाद्या ठिकाणी बाबा विहिरीला पाणी येत नाही त्यासाठी ते बाबा पंप लावण्यासाठी पैसे. हे पैसे मतदारांना प्रलोभनासाठी आहेत. हे पैसे मतदारांना देण्यासाठी आहेत. हे पैसे जे काय भेटतायत, जे काय आपल्या कॅमेऱ्यावरती दिसतायत, व्हिडिओ दिसतायत, हे मतदारांना मत विकत घेण्यासाठी आहे. राज्य निवडणूक आयोग काय करताय? कुठे गेली पोलीस यंत्रणा? ज्या पोलीस यंत्रणेचं म्हणजे आपला जे काय उल्लेख केला जातो स्कॉटलँड यार्ड कुठे गेलं ते मुंबईचं पोलीस, महाराष्ट्र पोलीस? कारण प्रत्येकजण समजून घ्या ना, तिथे पोलीस महासंचालक ज्या बसल्या, ज्या आता 31 डिसेंबर निवृत्त होतात, त्या सुद्धा कोणाच्या तरी आशीर्वादाने बसले आहेत ना. रश्मी शुक्ला त्या कोणाच्या तरी आशीर्वादाने बसलेले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत ते कोणाच्या तरी म्हणजे मेरिटवरती कुठली गोष्ट होत नाही. आपापला माणूस, माझा माणूस तिथे बसला पाहिजे, त्याने संपूर्ण यंत्रणा माझ्यासाठी राबवली पाहिजे. आता त्यात प्रॉब्लेम असा झाला की त्याचे वाटेकरी झाले 3. म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिले होते, ठीक होते. एकनाथ शिंदे झालं, मग एकनाथ शिंदे सुद्धा आदेश पाळले पाहिजेत. इकडे अजितदादा आहेत, अजितदादांचे आदेश पाळले पाहिजेत. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्यांची प्रामाणिक आणि एकदम खंबीर, कठोर, स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे असे अनेक अधिकारी आहेत. मात्र त्यांना साईडलाईनला ठेवलेले आहेत. जे हाजी करणारे आहेत, जे मिंदे आहेत, ज्यांना काही करायचं, जे राज्यकर्ते सांगतील. म्हणून बाळासाहेब थोडा वेळापूर्वी म्हणाले की 1 PA तो निवडणूक आयोगाला कार्यक्रम देतो, निवडणूक आयोग जसा तसा ॲप्लिकेबल करतो. मला वाटतं ही जी आहे ना, हे राज्य निवडणूक आयोगाने कुठेतरी कृतीतून दिलं पाहिजे. म्हणजे दिनेश वाघमारे यांचं अंतर्मन काय म्हणत असतील मला सांगा ना, की त्यांच्या घरी ज्यावेळी ते जात असतील, आज समजा आता ते घरी आहेत, ऑफिसमध्ये एवढा गोंधळ चालू आहे तर निश्चितपणे ऑफिसमध्ये असते, कारण अर्धा वेळ त्यांचा ॲफिडेविटमध्ये जातो, की त्यांना कुठेतरी ते ॲन्सरेबल बाकी कोणाला नसेल. आपल्याला तर आहेत की ह्या सगळा जो गोंधळ झाला तो माझ्यामुळे झाला आहे का, माझ्यामुळे नाही तर कुठल्या राज्यकर्त्याच्या सांगण्यावरून झाला आहे का? मग घ्या ना कठोर भूमिका. नंदलालचं कामगिरी आठवा ना. तो माणूस सचोटी होता, प्रामाणिक होता, सच्चा होता, आपल्या कामाशी लॉयल होता. अशा असलेल्या माणसाने त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना जुमानला नाही. विलासराव देशमुखांनी त्यांना 2 दिवस जी काही शिक्षा दिली ती शिक्षा त्यांनी घेतली, मात्र विलासराव देशमुखांचं ऐकलं. असे अधिकारी सुद्धा आहेत ना आपल्याकडे.